महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबला। आता 15 डिसेंबरला नागपूरमध्ये शपथविधी। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेर ठरला। भाजप 22, शिवसेना 12, राष्ट्रवादीला मिळणार 9 मंत्रिपद। गृह खातं भाजपकडेच। शिवसेनेचा आपल्या मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला। नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेची युक्ती। दोनही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच आपलीही इच्छा। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं वक्तव्य। शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद, असं भाजपनं अजितदादा आणि पटेलांना सांगितलंय। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। तर पवार भाजपसोबत जातील असं वाटत नाही, राऊतांचं विधान। पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढायला हव्यात। पालिका स्वबळावरती लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। नैराश्यातनं एकला चलोरेचा नारा। वडेट्टीवारांची टीका। हिंदू हिताची भाषा करणारे भाजप नेते रेल्वेनं दादरमधल्या मंदिराला मिळालेल्या नोटिशीबद्दल गप्प का? उद्धव ठाकरेंचा सवाल। तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, भाजपकडनं पलटवार। नेहरूंना सोडा, तुम्ही काय केलं ते सांगा। संसदेतल्या पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात। बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवण्याचं दिलं आव्हान। सनदी अधिकारी अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती। ब्रिजेश सिंग यांना प्रधान सचिव पदापासून केलं पदमुक्त। ईपॉस मशीनमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील अनेक भागात रेशन वितरणाला फटका। ग्राहकांच्या रेशन दुकानाबाहेर लांबच लांब रांगा। अभिनेता अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन। चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी सकाळी अटक, संध्याकाळी जामीन मंजूर।